फायनली आम्ही चाललेलो आहे आता देवकुंड ट्रिप. मस्त डिझेल वगैरे टाकायचं चालू आहे आता दोन्ही गाड्यांना. गाड्यांचा आता दोन टायर वगैरे टाकून चालले डिझेल वगैरे. आमचा रेग्युलर पॉईंट मागच्या पण ट्रिपला आम्ही थांबलो होतो बाईन. आम्ही टोटल मस्त पॉईंट आहे हा. बॅरल डेकोरेशन आहे पूर्ण इथं. हा भाई बोला. एकदम वातावरण जबरदस्त व्ह्यू. तामिनी घाट हा धबधबा बघा. गाडीमध्ये काहीतरी गेले वाटते तेव्हा बघा ते. एक नंबर व्ह्यू आहे. बाईचा फुल एन्जॉय झालं पाहिजे. मस्त व्ह्यू आहे एकदम. चला जा. मस्त व्ह्यू आहे एकदम. मस्त एकदम हॉलिवूड व्ह्यू आहे. आपलं बॉलिवूडचा पण नाही आहे. क्लास असं मस्त व्ह्यू आहे. कदमराव आहे कदमचं काही चालू कदम. आमची रूम इथे आहे. एक नंबर रूम मिळालेली आहे आणि आम्ही आलेलो आहे फ्यूला. आता खाली एक व्ह्यू आहे इथं बघा. सीन एक नंबर व्ह्यू आहे इथं. हे आमचा रूम आहे बघा. एकदम क्लास अशी फार्म हाऊस रूम मिळालेली आहे आम्हाला इथं राहायला. आता आम्ही इथे गेलो होतो वड्यामध्ये खाली. आज नाईटला आम्ही इथं मुक्काम करणार आहे. राहणार आहे आज नाईटला. आणि उद्या सकाळ सकाळ आम्ही देवकुंड ट्रेक चालू करणार आहे. एकदम मस्त असं फ्रेश वातावरण आहे आता. क्लास आहे एकदम वातावरण. मस्त अशी तयारी चाललेली आहे आमची. आता जेवण वगैरे बनवायचे आज सकाळचे. संध्याकाळी आता वा सगळे कार्यकर्ते हे चाललेले आहे सगळे. या ठिकाणी आमच्यासाठी बिर्याणी बनवत आहे. चला करा लवकर फटाफट चला. काय काय चाललंय? मॅग्नेट चालू आहे ना? मॅग्नेट चालू आहे. गुड गुड गुड. एक नंबर. आता आम्हाला बिर्याणी आणि फ्राय बनवायचे मस्तपैकी. कार्यकर्ते फुल वेटिंगला आहेत सगळे. सगळे एकदम असे मन लावून मदत करतात सगळे. हा पण बसायची मदत करतोय. सगळ्यांनी अशी मदत चालू लावलेली आहे पूर्णपणे. बघू आता बिर्याणी आणि एकदम मस्त आणि जबरदस्त असा व्ह्यू आहे. हे बघा पाणी एकदम क्लास व्ह्यू आहे. इथं आंघोळ करायला आता आम्ही काही शेट तिकडे पाणी जबरदस्त व्ह्यू आहे. अशा व्ह्यूमध्ये आंघोळ करायला जास्त करून भेटत नाही. पण पावसाळ्यात पाणी येऊ शकतं कधी पण वाढू शकतं.
मस्त फायनली सकाळ सकाळ उरकून आम्ही आता निघालेलो आहे देवकुंडच्या रोडला. इथून एक 1-2 किलोमीटर आहे रूमपासनं. मागचा व्ह्यू बघा, जबरदस्त असा व्ह्यू आहे. देवकुंडला आता ट्रेकिंगला चाललेलो आहे आम्ही आता. ओके ओके हां हां. टाटा पॉवरचा प्लॅन्ट आहे इथं. हो विचार आम्ही शिंदे. ओके हां एअरटेलला असेल. हां एअरटेल करतो तुम्हाला फोन. हां द्या ना नंबर द्या ना. आलेलो आहे आता मी इथं आहे भाईना मी आलेलो आहे आता. इथं देवकुंडचा ट्रेक स्टार्ट करायचा आहे. भिरा पार्किंगला आलेलो आहे. तुम्ही पार्किंग बघून घ्या आणि मागचा व्ह्यू. इथं पर हेड एंट्री 200 रुपये आणि गाडीचे 100 रुपये आकारले जातात आणि पर माणसाला 200 रुपये गावाचे चार्जेस वगैरे आहेत काही. आणि त्यांनी ब्रिज वगैरे बनवलेले आहेत काही जाण्यासाठी वर. तर पहिले एकदम म्हणजे ओढा आणि अशा नदी टाईप होतं, त्याच्यातनं रस्सी वगैरे बांधून जायला लागायचं. 5.5 किलोमीटर. हां तर इथनं आपल्याला 5.5-6 किलोमीटर जायचं आहे. चला मग भेटू आता सोलो ट्रेकिंगला. इथे एक छोटासा ओढा आहे, तिथं रस्सी वगैरे बांधून क्रॉस करायला लागतोय. थोडं ट्रॅफिक जरा घेतो लागले इथं आता. हां धरण इथं टाटा पॉवर कंपनीचा. हां हां बरोबर आहे. निगडी याच्यामध्ये मस्त इथं तळे एक नंबर क्लास व्ह्यू एकदम. हां इथला जबरदस्त असा व्ह्यू आहे. आज संडे असल्यामुळं भरपूर गर्दी आहे. तामिनी घाटात तसे बरेच व्ह्यू पाहण्यासारखे आहेत. एक नंबर व्ह्यू आहे. तिथं या गावाल्यांनी आय लव्ह देवकुंडे बनवलेले आहे. मस्त आहे. ग्रुप फोटो चाललेला आहे इथं कार्यकर्त्यांचा. मस्त जबरदस्त जंगल आहे इथं. भाई आलेलो आहे देवकुंडचा पॉईंट. रोड क्रॉस करतो. जबरदस्त असा खाली नदीतून पाण्याचा प्रवाह आहे. एक 5 मिनिटाच्या अंतरावर देवकुंड बुधवाराला. सॅटर्डे संडे भरपूर गर्दी असते. वीकडेजमध्ये यायचं. सॅटर्डे संडे इथं एकदम बाजार भरतो. आता पुढं दाखवतोच तुम्हाला. 100 लोक असतात. एकदम माफत गर्दी असते. सॅटर्डे संडे एकदम फुल लास्ट बॅच आमचा आता उतरायचा. जबरदस्त आवाज गुंजतो इथं किड्यांचा. जंगल बघा, खूप दाट जंगल. जंगल इथं आलेलं आहे आता.
आवाज येत असेल तुम्हाला आता इथं जबरदस्त गर्दी आता आलेलं आहे. एकदम भारी असा नजारा आहे देवकुंड वॉटरफॉल. जबरदस्त वाद आहे. भरपूर पाऊस असल्यामुळे पाणी जोरात येते. आज पाऊस येत नाहीये. एक नंबर व्ह्यू आलेला आहे. मस्त आम्ही आलेलो आहे आता देवकुंडवरून. ट्रेकिंग वगैरे करून जमलेली आहेत पोरं सगळे. मोबाईल वगैरे दिसतात पोरांना. बाई पण जमलेले आहेत. पैसे दिसतात पोरांचं. पैसे पोरं गॅसवर गरम करतात. त्यामुळे बाईंना सांगितलं फक्त 2 किलोमीटर आहे पण जाऊन येऊन 12 किलोमीटर ट्रेकिंग होतं. त्यामुळे बाई पूर्ण जमलेले आहेत. आता जेवण वगैरे करायचं आहे आणि इथनं आता निघायचं आहे. आता एक नंबर मिळालेली आहे आम्हाला. एकदम क्लास गॅलरी वगैरे इकडं माझं लय क्लास आहे. चला मग झालेलं आहे आमचं आता देवकुंड वगैरे सगळं. खाली येऊन रूमवर जेवण वगैरे केलेलं आहे. आता 7 वाजलेले आहे संध्याकाळचे. हे आमचं फार्म हाऊस बक्सन मागं. मस्त ट्रेक आहे एकदम. ज्या ठिकाणी रिस्की पॉईंट आहेत त्या ठिकाणी रोपवे वगैरे लावलेले आहेत त्यांनी, या गाववाल्यांनी. प्रत्येक माणसासाठी 200 रुपये एंट्री आहे इथं आणि गाडीला 100 रुपये पार्किंगचे घेतात. तर ते गावासाठी पैसे घेतात. बाकी दुसरं काय उत्पन्न नसेल त्यामुळे इथं वर टाटा पॉवरचा प्लांट आहे. वीज तयार होते इथं टाटाची. एकंदरीत ट्रेक मस्त झाला आमचा. ट्रिप मस्त झाली. चला मग भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. ओके बाय बाय.